महत्वाच्या गोष्टी केल्या गेल्या। 1 रुपयाला पीक विमा कोणता शेतकरी सरकारकडे आला नव्हता की आम्हाला 1 रुपयात पीक विमा द्या। 2 वर्ष दिला, तिसऱ्या वर्षी सभापती महोदय पीक विमा सरकारने बंद केला। सभापती महोदय माझ्याकडे पीक विम्याचे सगळे डिटेल्स आहे सभापती महोदय। पीक विमा भरपाई 23-24 असेल, 24-25 असेल, याचे किती दावे अजून 2300 सुद्धा 2400 सुद्धा दावे सभापती महोदय प्रलंबित आहे सभापती महोदय। नुकसानीचे पंचनामे झाले परंतु भरपाई मिळाली नाही। सरकारने 4 ट्रिगर बंद केले सभापती महोदय। खरे तर ट्रिगर पाहिजे होते परंतु सरकारने ट्रिगर बंद केले। आताच्या घडीला इन्शुरन्स किती सभापती महोदय? 2022 ला खरीपाला 96,62,542 शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं। 4,405 कोटी रुपये प्रीमियम भरला होता। 2,748 त्याचा परतावा मिळाला सभापती महोदय। मी सगळे वाचत नाही पण शेवटचं वाचतो। 2024-25 रब्बीचं मी वाचतो। फक्त 54 लाख शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केलं। 1,636 कोटीचा प्रीमियम आहे, मिळाला सभापती महोदय 213 कोटी। कुठे 2,748 कोटी आणि कुठे 213 कोटी रुपये विमा 2025 चा सभापती महोदय लक्षात घ्या। पीक विम्याचे जे 4 ट्रिगर होते ते राज्य सरकारने काढून घेतले, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही। याबाबत सुद्धा दानवेंनी अधिवेशनात खडेबोल सुनावले। तर यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।